ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8चे विभाग प्रमुख सुरेश पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच नगरसेवक विठ्ठल लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा प्रमुख संदीप वेताळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी सायंकाळी 11 वाजता ललुभाई कंपाऊंड मानखुर्द येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 500 खाटांचे बांधलेले नवीन रुग्णालय विभागातील जनतेकरिता लवकरात लवकर सुरू करण्याकरिता साखळी उपोषण घेण्यात आले। वरील साखळी उपोषणास विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, महिला विभाग संघटिका प्रज्ञा सपकाळ, विधानसभा प्रमुख संजय चव्हाण, उपविभाग प्रमुख हेमंत साळवी, गणेश नायडू, महिला उपविभाग संघटिका श्रद्धा मोहिले, विधानसभा समन्वयक नंदकुमार आजगावकर, गणेश भावळ, विधानसभा संघटक इब्राहिम पटेल, महिला विधानसभा संघटिका रेखा पाटकर, मेमुन्ना मिर्झा, कल्पना रेडकर, विधानसभा सहसमन्वयक सुफी मोहम्मद, उपविभाग समन्वयक गुफरान अन्सारी, शाखा प्रमुख संदीप वेताळे, शिवाजी झोरे, अर्जुन शिंदे, रोहन गेजगे, हर्षल उस्तुरे, शंकर इंगळे, महिला शाखा संघटिका पूनम जाधव, वनिता बोरगे, राजश्री डवरी, श्रद्धा महापणकर व शिवसेना शाखा क्रमांक 141च्या सर्व महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते। बघा, सर्वप्रथम वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला जे शिकवलं 80% समाजकारण, त्या समाजकारणाच्या अनुषंगाने आम्ही आज मानखुर्द शिवसेना विधानसभा व शाखा 141 शाखा 142 सर्व विधानसभेतर्फे आम्ही उपोषण घेतलं आहे। कारण का आज मानखुर्दमध्ये लल्लूभाई कंपाऊंडसारखे नगरामध्ये या SMS कंपनीमुळे टी बी वगैरे कॅन्सरसारखे रोग पसरले आहेत। त्या रोगासाठी एक हॉस्पिटल पाहिजे, ते हॉस्पिटल इथे उपलब्ध नाही आहे। त्यामुळे वंदनीय बाळासाहेबांचं शिकवलं आम्हाला 80% समाजकारण, त्या समाजकारण अनुषंगाने आम्ही आज उपोषणाला बसलो आहे। जिथपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही उपोषण उठणार नाही। दुसरी गोष्ट, ही उपोषण नाही त्यांनी मान्य केलं, आम्ही शिवसेना इष्टपद आंदोलन छेडू। जर ऐकले नाही काही त्यांना उत्तर द्यायचे, आम्ही त्यांना नक्की देणार। तर हे गोष्ट आहे की जवळजवळ 3 वर्ष पूर्ण झालेलं हॉस्पिटल अजून ते जनतेच्या सेवेत लोक अर्पण करत नाही। बाकी हे बोलणार भिवंडी हा प्रदूषित एरिया आहे। ते मोठमोठे प्लांट आहेत, SMS कंपनी आणि जवळजवळ प्रशासनच बोलतो की इकडची 90% जनता वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहे। तर अशा जनतेलाही आवश्यक असलेलं मोठं हॉस्पिटल नितांत गरजेचं आहे, तर ते त्यांनी लवकरात लवकर चालू केलं। आज काही अधिकारी जे आले ठाकूर बोलत आहेत की बाबा अजून त्याला वेळ जाणार, टेंडर पण पास करत नाही आहे, टेंडर पण ॲक्सेप्ट करत नाही आहे। आणि त्यांना आमचं एकच त्यांना मागणी आहे, तुम्ही लेखी स्वरूपात आम्हाला तुमचं उत्तर द्या। ते उत्तर आम्ही जाहीर धरू, बाबा एवढ्या दिवसात तुम्ही चालू करू इच्छिता तेवढे दिवस आम्ही देऊ। त्यानंतर जर त्यांनी लवकरात लवकर जर लोकार्पण केलं नाही हॉस्पिटल, तर आम्ही शिवसेना स्थायी आता एक शांततेने आंदोलन चालू आहे। पुढचं जे आंदोलन असेल ते रस्त्यावरचं आंदोलन। जो मुद्दा जो आहे तो इथे ह्या यमिस्ट वॉर्डमध्ये काही त्याचे उत्तरं भेटणार नाहीत। त्याकरिता 27 तारखेला कुर्ला येथे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत बाबा रुग्णालयाच्या दालनामध्ये एक मीटिंग त्यांनी आम्हाला दिलेली आहे। त्या मीटिंगला आमचे दोन्ही विभागाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब असतील, आमचे सुरेश पाटील साहेब असतील, नगरसेवक विठ्ठल लोकरे साहेब असतील आणि इकडचे एक महिला विभाग संघटिका प्रज्ञा सपकाळ आणि वरिष्ठ सगळेच पदाधिकारी आम्ही तिकडे उपस्थित असणार। त्या मीटिंगला स्वतः MOचे आमचे हांडे साहेब हेही उपस्थित असणार आहेत। आमचं निवेदन एकच आहे की ते पत्रक आम्ही एक आता त्यांचं मान्य केलेलं आहे, पण त्या पत्रकाला आम्ही आमचं पत्रक वेताळ्यांचं पत्रक आम्ही दिलेलं आहे शाखाप्रमुख वेताळ्यांचं, की आम्हाला मीटिंगमध्ये समाधानकारक उत्तरं जर भेटली नाहीत किंवा रुग्णालय चालू करण्याबाबत जर उत्तरं भेटली नाहीत तर
28 तारखेला आम्ही पुनश्च इथे साखळी उपोषण घेणार आहोत आणि ते साखळी उपोषण असणार आहे ते अमरण साखळी उपोषण असणार आहे. त्यातूनही जर मस्तवाले जे अधिकारी आहेत त्यांनी जर ते रुग्णालय चालू करण्याबाबत जर खबरदारी घेतली नाही तर उग्र आंदोलनही छेडण्यात येईल. त्यांच्याशी चर्चा झाली. ह्यांना वेळ आपल्याला 27 तारखेचा दिलेला आहे, तर त्या संदर्भात त्या साखळी सगळं आहे. धन्यवाद मानतो आणि त्यांनी हा जो विषय जनसेवेचा आणि लोकांच्या एकासाठी घेतला तर त्यांना आमचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं पूर्ण पाठबळ. आजचं जे उपोषण ईशान्येमुंबई विभाग क्रमांक 8 आम्ही सर्व पदाधिकारी सन्माननीय सुरेश पाटील साहेब, प्रमोद शिंदे साहेब विभाग प्रमुख, तसेच शाखा प्रमुख संदीप वेताळे, विधानसभा प्रमुख संजय चव्हाण, अर्जुन शिंदे, रोहन गेजगे, उस्तुरे, तसेच महिला शाखा संघटिका पूनम जाधव, महिला पदाधिकारी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी इथे आज उपोषणाला सर्व उपस्थित होते. आज जो आम्हाला आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या 27 तारखेला बाबा हॉस्पिटल इथे आम्हाला चर्चा केल्यानंतर जे काही उत्तर मिळेल आणि जे उत्तर जर आम्हाला समाधानकारक नसेल ते असं असेल की नाही आम्ही बघू करू, तर ह्या असल्या कुठल्याही त्यांच्या आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही. आताचं जे उपोषण फक्त आम्ही संयमाने घेतलं होतं, परंतु जर 27 तारखेला आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर 28 तारखेला आम्ही तीव्र आंदोलन करून त्यांना शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना आम्ही दाखवून देऊ की हे उपोषण जे केलं होतं त्याचं उत्तर कसं देता येईल. आज जे आम्ही उपोषण केलं आहे ते या संदर्भात की जे महानगरपालिकेचं जे हॉस्पिटल गेली 3 वर्ष बंद आहे, काम झालंय, सर्व झालंय, हँडवर्क केलंय, PMCने सुद्धा हँडवर्क केलंय, मग बाकीच्या सुविधा का मिळत नाही. आज जे महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत मुंबईमधील हे सगळ्याच ठिकाणी अशी गैरसोयीच आहेत. म्हणजे याचा अर्थ BMC लक्ष देत नाही आहे आणि हे सरकार यामध्ये संपूर्ण म्हणजे निष्काम ठरलेलं आहे. सरकार भ्रष्टाचारी आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा काही फरक पडत नाही आहे. परंतु आज जे जनतेचे प्रश्न आहेत हे आम्ही या माध्यमातून आम्हाला सोडवायचे आहेत. कारण स्थानिक लोकांना जे शिकलेली मुलं वगैरे आहेत त्यांना नोकऱ्या नाही आहे, तसं जनतेला आज महानगरपालिकेत ज्या सोयी पाहिजे त्यासुद्धा तिथे मिळत नाही आहे. आज शताब्दी आहे, राजावाडी आहे, परंतु तिथे दयनीय अवस्था आहे त्यासुद्धा हॉस्पिटलची. मग आज जर महानगरपालिकेचं जर हॉस्पिटल इथे 3 वर्ष गेली 3 वर्ष ते बंद आहे, म्हणजे सर्व सुविधा झाल्या असताना देखील ते बंद का आहे, मग ते का चालू करण्यात येत नाही, हा प्रश्न आम्ही इथे घेऊन बसलो आहे. आणि जर ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं नाही आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि हे लेखी स्वरूपात आम्हाला उत्तर पाहिजे. नाहीतर आम्ही पुन्हा एकदा म्हणजे आंदोलन तीव्र आंदोलन करणार आणि शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर देऊ. मागणी हॉस्पिटलसाठी घेतलेल्या लल्लूबाई कंपाऊंडला जे 2024 वर केलेलं आहे आपलं हॉस्पिटल बसलेलं, इथे गोरगरीब लोक राहतात. लल्लूबाई म्हणावं किंवा मानपूर शिवाजीनगरमध्ये म्हणावा, लोकांना इथे शताब्दीला किंवा सायन हॉस्पिटलला पाठवलेलं जातं. सायन हॉस्पिटलची काय परिस्थिती तुम्हा लोकांना माहीत आहे, चांगली परिस्थिती, पण इथे लोक गरीब लोक राहतात. कसं जाणार, कुठे जाणार, त्यांच्याकडे प्रायव्हेट सर्वप्रथम तर तुमच्या मीडियावाल्यांचे धन्यवाद. साहेब पक्षाच्या वतीने आमचे विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब, प्रमोद शिंदे साहेब असतील, सकपाताई असतील, आमचे हेमंत साळवी साहेब असतील, आमचे शाखा प्रमुख शिंदे असतील साहेब असतील, आपले म्हणजे सर्व शाखेचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने म्हणजे गेले 3 वर्ष झाले मुंबईमध्ये जो प्लॉट होता, तुम्हाला वाटतं बिल्डर आहे, त्या बिल्डरने जो डेव्हलप केला डेव्हलप केल्यानंतर त्याने तो प्लॉट डेव्हलप झाल्यानंतर ते जे हॉस्पिटल आहे त्याने ते MMRDच्या ताब्यात दिलं. MMRDने 2000 सप्टेंबरमध्ये 2 महिन्यातच MMRDने महानगरपालिकेला तर 2 महानगरपालिकेने जी सुविधा द्यायला पाहिजे होती लोकांना, जे हॉस्पिटल 500 बेडचं जे हॉस्पिटल झालेलं आहे ती सुविधा त्यांनी दिली नाही. काय ना काय मी 2024 पासून त्याचा पत्रव्यवहार करतो. आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील,
परत हे आपले वॉर्ड ऑफिसर असतील यांच्याकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा केला, पण एकाही पत्राचं आम्हाला उत्तर आलेलं नाही आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने आम्हाला ते आंदोलन करायला लागतं, साखळी उपोषण करायला लागलं. चालू करायचं आणि तिकडच्या स्थानिकांना रोजगार द्यायचा हा आमचा प्रमुख मागणी होती. प्रशासन काही जागा होत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे इथे मूलभूत गरज म्हणजे हॉस्पिटलची भरपूर गरज आहे. आज तुम्ही मुंबईमध्ये पर्यावरण बघाल तर भिवंडीमध्ये सर्वात जास्त पोल्युशन आहे, कारण SMS आहे, डम्पिंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत. रोडाची कामं कंट्रोल महानगरपालिकेचा त्याच्यावर नसल्यामुळे आणि ते सर आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ते हॉस्पिटल केवळ चालू व्हायला पाहिजे. आज जर तुम्ही टाटांची पुढं सर्वे बघाल तर ते सर्वात जास्त पेशंट इथे कॅन्सरचे आहे, ते पण पुढच्या स्टेपचे कॅन्सरचे पेशंट आहे. त्यामध्ये SMS कंपनी आहे, सगळ्या गोष्टी. जर आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे तर हे हॉस्पिटल मला वाटतं 2024ला चालू व्हायला पाहिजे, पण ते तसं केलेलं नाही. तर आमचं पुढे जर आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर देऊ. मी आम्हाला सांगितलं आहे की येणाऱ्या 27 तारखेला जे मेडिकल चीफ ऑफिसर आहेत त्यांच्याशी बैठक करून देणार आहेत आणि त्यांच्यानुसार त्यांनी काय नियोजन केलं आहे ते आम्हाला तिथे गेल्यावर माहिती पडेल. त्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत तरी फक्त स्थगित केलेलं आहे. जर आम्हाला तिथे समाधानकारक उत्तर जर नाही मिळालं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल. आता सध्या MOAचे तिकडचे MISTचे तर त्यांनी एक लेटर आणलं चीफच्या माध्यमातून. तर त्यांनी असं त्यात लिहिलेलं की बाबा हॉस्पिटलमध्ये वेळ दिले 27 तारखेला. 27 तारखेला वेळ दिल्यानंतर त्यांचं म्हणणं काय ते आम्ही ऐकून घेणार. जर आम्हाला समाधानकारक उत्तर जर नाही मिळालं तर हे आंदोलन आम्ही पूर्ण आता उपोषण केलं आहे. 27 नंतर जर समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार. प्रमुख मागणी लल्लूबाईमधील जे हॉस्पिटल MM भाड्याने मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केलेलं आहे आणि प्रतीक्षेमध्ये त्याची सुरुवात होत नाही आहे. या मागणीसाठी सतत सर्वच लोक मागणी करतात. आज आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख संदीप वेताळे यांच्या त्याचा त्यांनी ताबडतोब विचार करावा. आता हे जे उपोषण आहे साखळी उपोषण मला वाटतं ठिणगी पडायच्या आतमध्ये त्यांनी आता जागा व्हायला पाहिजे. अन्यथा मला वाटतं याचा कुठेतरी चुकीच्या मार्गाने काहीतरी होण्यापेक्षा लोकांची रास्त मागणी आहे मान्य करा. आता अधिवेशनाचं कारण सांगतात की इकडे आमच्या अखत्याऱ्यामध्ये येत नाही आहे MOAच सांगतायत. पण आता हे जे DMC आहेत आता प्रशासक होता, आता मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा सर्व नगरसेवक त्यांची म्हणतात स्थानापन्न झालेले आहेत. महापौर आहेत, उपमहापौर आहेत, आता आमचे विरोधी पक्षनेते आहेत. पुन्हा एकदा नव्याने आम्ही सर्वजण आग्रहीपणे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक यासाठी आम्ही झटू. आमचे 2 खासदार आहेत अनिल देसाई, संजय दिना पाटील, दोघंही त्याच्यासाठी पाठपुरावा करत आहेत. आणि लल्लूबाईचाच विषय नाही, आता शताब्दी हॉस्पिटलचं पण बघा, ती पण मागणी आहे ना. तर याची पूर्तता व्हावी म्हणून आता आम्ही संपूर्ण एकजुटीने आमचे सुरेश पाटील विभाग प्रमुख असतील, मी असेन आणि आमचे सर्व पदाधिकारी याच्या मागे लागून कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन्ही हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर लोकांसाठीची जी सोयी आता महानगरपालिकेने केली आहे आणि हे मूळ कुठे आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने जे केलेलं आहे. 4 वर्ष निवडणूकच नव्हत्या, प्रशासनाच्या माध्यमातून सर्व चाललं होतं. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. ते उगाळत बसण्यापेक्षा आता ही व्यवस्था लवकरात लवकर कशी लोकांसाठी जी होईल त्याचे प्रयत्न आमचे सुरू आहेत. आणि हे प्रयत्न कधी आम्ही समाधानी होऊ जोपर्यंत लोकांना सुविधा ह्या आम्ही मिळवून देत नाही तोपर्यंत आम्ही आता शांत बसणार नाही. नाही म्हणजे नाही. प्रशासनाने ऐकलं नाही तर मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयातून त्यांना बाहेर पडून आम्ही देणार नाही. लक्षात ठेवा, शिवसेना स्टाईलने आम्ही त्या ठिकाणी बसून राहू बिलकुल नाही. जोपर्यंत ही आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेच्या चेंबरमधून कुणालाच बाहेर पडून देणार नाही आम्ही. हा आमचा निर्धार आहे.
आज सर्वांना माहिती आहे मानकुक शिवाजीनगरमध्ये जी वाढती लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या अभावी आपल्याला फक्त एक शताब्दी हॉस्पिटल जवळ आहे आणि तिथे पण सर्व सुविधा नाही आहेत आणि जो मानकुर लल्लूबाईमध्ये जो हॉस्पिटल तयार केलं आहे तो हॉस्पिटल 2024ला बिल्डिंग रेडी होऊन हँडओव्हर झाले पण अजून यांची काय पुढची प्रोसिजर होत नाही. अरे तुम्ही एवढा कालावधी गेला, आज 2 वर्ष गेले, तुम्ही काय केलं हॉस्पिटल? आता ही जी आज मानकुक शिवाजीनगरमध्ये तुम्हाला माहिती आहे की इथे डम्पिंग आहे, SMS कंपनी आहे, हे नाले आहे, त्याची पण साफसफाई झालेली आहे, त्याच्यामुळे एवढी रोगराई आहे. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही ते रुग्णांना तुम्ही सेवा देत नसेल, इकडच्या लोकांसाठी काय तुम्ही सुविधा नसेल करत, तर काय उपयोग आहे? इथे BMC आमच्या बाजूला आहे. हे अधिकारी यांचं लक्ष नाही का की बाबा आपल्या विभागात काय चाललं आहे? MOH दरवेळेला बदल्या होत असतात त्यांच्या, का होतात? का व्यवस्थित कामं नाही करत म्हणून यांच्या बदल्या होतात का? नक्कीच असणार ते. साहेब बघा, आज आहे ना महानगरपालिकेमध्ये आपण त्यांच्यावर असं काय डायरेक्टली काय बोट दाखवत नाही, पण त्यांनीच समजावं की हे अधिकारी का बदली झाले. आज अख्ख्या जगाला माहिती आहे, न्यूजला आलं, पेपरला आलं, यांच्या बदल्या झाल्या. हे त्यांनी काय काळाबाजार केला ना त्यांनीच समजून घ्यावं. आमची फक्त एकच मागणी आहे की स्थानिक लोकांना न्याय द्या, इकडच्या जे आजारपण आहे सगळं इकडच्या लोकांना चांगली सुविधा द्या आणि ते हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करावं. आणि जे इथे हॉस्पिटल तयार झाल्याच्यानंतर आज मानकुक शिवाजीनगरमध्ये इथे पण बरेचसे लोक आहेत, त्यांना बेरोजगार आहेत, सुशिक्षित लोक आहे पण बेरोजगार आहे, यांना पण कुठे नोकरी मिळावी म्हणून जर हॉस्पिटल आमच्या मानकुक शिवाजीनगरमध्ये बनतं आहे तर इकडच्याच लोकांना रोजगारी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी. प्रशासनाने नाही ऐकलं तर आता आम्ही सुरुवात केलेली आहे. हे शेवट काय होईल ते होईल, त्याचा आम्ही परवा नाही आम्हाला.